हे पहा, तुम्ही शेतकऱ्यांची उगाच पिळवणूक करू नका. आम्ही एलडीएम सोबत बोललेलो आहे. पतसंस्थेचा मीचा दाखला लागत नाही, स्वतः एलडीएमने आम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याला ते क्रॉप लोन व्यतिरिक्त तुम्ही शिक्षण असू द्या किंवा विहीर असू द्या किंवा बाकी पतसंस्था असू द्या, याचा बोजा याच्यावरती करू शकत नाही. हे स्पष्ट एलडीएमने सांगितलेल्या बैठकीमध्ये. अहो, तुम्ही दिलं पाहिजे ना क्रॉप लोन. तुम्ही शेतकऱ्यांची पिळवणूक किती दिवस करणार आहे? आतापर्यंत 8-10 वेळा येऊन गेले तुमच्याकडे. साहेब हे बघा, तुम्ही एक तर शेतकऱ्यांना भेटत नाही, त्यांचे काय समस्या आहे ते जाणून घेत नाही, आणि आता तुम्ही आले का इथे आज तरी येऊ शकत का सर्वसामान्य शेतकरी? आम्ही किती रोजच्या तक्रारी आहेत साहेब, रोजच्या तक्रारी आहेत. सर्वसामान्य सगळ्यांचीच कामं व्हायला पाहिजे. तुम्ही आरबीआयच्या अंतर्गत काम नाही करत का? तुम्हाला काढले आहेत का तशा? एसबीआय छोटी काम कशाच्या अंतर्गत? आरबीआयच्या अंतर्गत काम करते ना एसबीआय. कळवला का विषय? बोलणं झालंय कळवलं. जो काही मेल वगैरे केला असेल तुम्ही जाऊ शकत नाही का त्यांच्यापर्यंत? त्यांना मेसेज देऊ शकत नाही का बँकेतून? मेसेज तर त्यांच्यापर्यंत जातात ना, केवायसी अपडेट करा अहो, इथे यावं लागतं ना त्यांना. 3-4 चक्रा मारल्यानंतर त्यांना तुम्ही हे कारण सांगता. त्यांचे इनऑपरेट झालेले आहेत अकाउंट, केवायसी नाही, त्यांना मेसेज जातात त्यांच्या मोबाईल नंबर.